आज काय रान नांगरायचं होतं त्यामुळे पप्पा सकाळी 6:30 वाजताच गेलेलं. आमची काही झोप गेली नव्हती त्यामुळे आम्ही दोघं जण आपलं राजेशाही थाटात 7:30ला उठलो आणि पाठीमागणं गेलो. तोपर्यंत पप्पाने 30% रान उलगाडून टाकलेलं. मग म्हणलं आता राहिल्याला आपल्याला मारायला लागतंय. मग काय पप्पाने लगेच वर आल्यावर शिवरायला बोलवून घेतलं आणि त्याला सांगायला चालू केलं का तर भावाला आता ट्रेन करायला लागलाय, ट्रेन करायचं चाललाय, सगळी जबाबदारी त्याच्या अंगावर टाकायची. तोपर्यंत मुंगळेश भाई आला ना, असला चावला ना, टवकाच काढला पायाचा. म्हणलं का डेंजर आहे हो, बेकार विंचवागतच चावला. मग पप्पाने मी जरा थांबून बघितलं शिवराज कसा मारतोय. तर भाऊ काय आता आपला शिकलाय जरा दिवसात. पप्पा माझ्यावर काम ढकलते मी त्याच्यावर ढकलतो, असं आमचं रुटीन असतं. त्याला ढकलाय कोण नाही त्यामुळे त्याला ते करायचं लागतं. मग काय त्याच्यापाशी बसलो जरा, त्याच्या काय काय चुका होत्या त्याला सांगितलं. तोपर्यंत मामा पण आलं होतं. मामानं म्हणलं बरूच एक ठोम आल्या तेवढी काढून घेऊया, नाही तर परत सगळ्या रानात पसरेल. ती काढून घेतली. मग परत शिवरायला म्हणलं थांब जरा मी चालवतो, कंटाळा असशील. मग परत मी चालवायला चालू केला. रान एकदम भारी नांगरत होतं का तर मायरान होतं, एक नंबर भारी चाललेलं. तोपर्यंत पप्पा पण आलेत परत. पप्पा आल्यानंतर मग पप्पाने 8 तास मारायला चालू केलं. बाकी सगळं कंप्लेंट केलं तर 8 तासला कसं पप्पा असलेलं बरं असतंय. मग 8 तास मारून पप्पाने घेतलं. रान बघा कसं दिसतंय, सगळं नांगरून टाकले. मग काय परत आपल्या इथं बोर आहे बघा, बोरच्या इथं जरा टवका राहतो कोपऱ्यावला कॉर्नर, त्याला मग अशी वायर उचलायला लागते. हळूहळू आपल्या पलटी घालून हळूहळू नांगरून घ्यायला लागतं. पप्पानं म्हणलं तुम्ही बसा, आम्ही आपलं वायर धरतो. तिथनं परत ट्रॅक्टर घेऊन गेलो ना अण्णांच्या गुराळावर. म्हणलं आता त्यांची पलटी देऊन टाकू. शिवरायला म्हणलं तुझा पुढं, मी आलो ट्रॅक्टर घेऊन मागणं. व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक करा आणि जाताना भावाला फॉलो करायला लागते.